नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील गट आणि मोहिते पाटील विरोधी गट एकत्र आले होते। राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही ते एकत्र होते। मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा निसटता पराभव झाला आणि ही सल तालुक्यातील मतदारांमध्ये अजूनही आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर आणि सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सहप्रभारी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य के पाटील यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। माळशिरस विधानसभेची निवडणूक जी आहे ही संपलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी संपलेला आहे, परंतु माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर गट एकत्र येऊन सुद्धा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांचा निसटता पराभव झालेला आहे। खरं तर ही सल माळशिरस तालुक्यामधील सर्व मतदारांच्या मनामध्ये राहिलेली आहे, कार्यकर्त्यांच्या सुद्धा। आपण आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्याचं संयोजन पद आणि निवडणूक प्रमुख तथा उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे, असे हे दोन बाळासाहेब सरगर आणि के पाटील यांच्याकडून जाणून घेऊया। बाळासाहेब, तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे। नमस्ते सर। मला सांगा की ह्या निवडणुकीमध्ये दोन गट एकत्र असताना नेमकं असं तुमच्या रणनीती काय आखली गेली की तुम्ही पाक विजयाच्या जवळ आलेला होता? माळशिरस तालुक्यामध्ये कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला की ज्यांनी अनेक वर्ष दोन गट माळशिरसमध्ये होते की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक, परंतु लोकसभेपूर्वी दोन्ही गट एकत्र आल्यानंतर त्यांनी तालुक्यामध्ये असं वातावरण निर्माण केलं की आता विरोधक संपलेला आहे आणि रामभाऊ सातपुते साहेबांचा लोकसभेला सोलापूरमध्ये झालेला पराभव, त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मैदानामध्ये कुणीही येणार नाही आणि ते आम्हीच हे सगळं मैदान मारले अशा आयरभावामध्ये ते वागत होते। परंतु भारतीय जनता पार्टीनं अचूक उमेदवारी राम सातपुते साहेबांना दिली आणि निवडणुकीचं वातावरण बदललं की दोन शक्ती जरी एकत्र असल्या त्याने अनेकांनी अनेक गणितं केली। कोणी जातीचं गणित केलं, कोणी विकास म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये मोहिते पाटलाच्या परिवार ते प्रेम करणारा कार्यकर्ता, अशी सगळी गणितं करून त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये आम्ही 1 लाखाचं मताधिक्य गेली अनेक वर्ष ज्याला तालुक्याचा अभ्यासक म्हटलं जातं, जसं जयश्री मोहिते पाटील साहेबांनी सांगितले की आम्ही 1 लाखाचं मताधिक्य घेऊ, चेअरमन साहेबांनी सांगितले की आम्हाला लोकसभेला सांगितलं 1,80,000 मताधिक्य घेऊ आणि ह्या मताधिक्याच्या आयरभावावरती आणि प्रत्येकाने जातीचं गणित मांडत आम्ही विजय होणार असं गणित मांडलं होतं। परंतु गेल्या 5 वर्षामध्ये राम सातपुते साहेबांनी जो विकास केला आणि सर्वसामान्य माणसाला जो न्याय दिला, त्या न्यायाचं आणि तरुणामध्ये असणारी राम सातपुते यांची क्रेज ती मतामध्ये खऱ्या अर्थाने उतरली। आज गावामध्ये गेलं तर समजा मोहिते पाटील असतील किंवा उत्तमराव जानकर साहेब असतील, त्यांना फक्त पुढारी किंवा जी गेली अनेक वर्ष सरपंच चेअरमन अशीच ओळखते, परंतु राम सातपुते यांना असं आहे की प्रत्येक गावातील 100 कार्यकर्ते ओळखतात, अशी नावानिशी ओळखतात। त्याच्यामुळं लोकांनी विकास बघितला। त्यांनी सांगितलं की तुम्ही बघितलं असेल रेड, बहाम, गिरवी, लोणंद, फरतडी, धर्मपुरी, इकडं गुरसाळ असेल, ह्या सगळ्या गावामध्ये म्हणजे धनगर बहुल गावं होती, त्या धनगराच्या गावामध्ये सुद्धा आणि पश्चिम भागामध्ये राम सातपुते यांनी जो विकास केला, सर्वांशी संपर्क ठेवला, त्याचं खऱ्या अर्थानं मतामध्ये रूपांतरित झालं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की जवळजवळ 34 गावामध्ये सातपुते साहेबांना लीड मिळालं आणि ह्या तालुक्यामधला जो विकासाचा गाडा होता तो कसा असतो हे राम सातपुतेंनी दाखवून त्याचं मतात रूपांतरित झालं आणि त्या दोघांनाही आज खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यांनी गणितं मांडली होती त्यांना मी तर खरा सल्ला देईन की आता तुम्ही मागच्या वेळेला लोकसभेला सांगितलं ही लोकसभामध्ये आम्ही निवडून येऊ, त्या लोकसभेमध्ये निवडून येऊ, परंतु तुम्हाला माळशिरसचा अभ्यास आता करणं कठीण झाले कारण लोक हुशार झालेत, इंटरनेटचा जमाना आहे आणि राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येते, त्यामुळे आता सगळ्यांनी ह्या अभ्यास करणाऱ्यांनी आता अभ्यास करणं सोडून ह्या वेळेला जी विरोधकांची लाट माहितीची होती तर माझं त्यांना असा सल्ला राहील की आता तुम्ही ह्या एवढी वेळ तुम्ही आता आमदार झाला, चेअरमन साहेबांना शुभेच्छा आहेत, परंतु ह्या पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये
एकदा ह्या तरुणांना संधी द्यावी असा मी त्यांना सल्ला देईन. तुमच्या बोलण्यातून जातीपेक्षा विकासाला मतदारांनी केलं. बरोबर. विकासाला मतदान केलं. तुम्ही रेडे गावामध्ये गेला तर 12 ते 14 कोटी रुपये, ज्या ठिकाणी रेडेचा तलाव 1972 साली पूर्ण झाला होता, भाममध्ये तसाच एक तलाव पूर्ण म्हणजे झाला होता, त्या तलावाचं नूतनीकरण करायचे 5-5, 6-6 कोटी रुपये दिले की ज्याने भविष्याची भाकरी की आज तलाव पूर्ण भरल्यानंतर त्या गावामध्ये म्हणजे वर्षभर पाणी राहणार आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की तरुणांना वाटत होतं की तरुणांनी तुमच्या नेटवरनं सर्च केलं की नीरा देवधर झालंय कधी आणि आतापर्यंत का झालं नाही ह्याचा अभ्यास केल्यानंतर जे राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम केलं ते तरुणांना खऱ्या अर्थानं वाटलं की आता जर आपल्याला भविष्य घडवायचं असेल त्याच्यामध्ये थोडाफार मला शिंगोर्ली बचिर या भागामध्ये त्याचा इम्पॅक्ट कमी जाणवला, परंतु कोथळ्यापासून तुम्ही अगदी शेवटचं टोक गारवड आहे त्या गारवडमध्ये सगळ्या भागांनी लोकांनी विकासाला मत दिलं. नीरा देवधरचं पाणी फक्त राम सातपुते आणि इतर सरकारचं आणू शकतं हा आत्मविश्वास त्यांना होता, म्हणून त्या लोकांनी विकासाच्या मागे गेली. आणि तुम्ही आता प्रत्येकाने वेगळं जातीचं गणित फक्त इलेक्शन पुरतं येते, इलेक्शन नंतर गणित येत नाही. आणि ज्यावेळेस निवडणूक झाली, मी धनगर म्हणून सांगतो की ज्यावेळेस मला धनगर झाल्यानंतर चेअरमन झाल्याचा आनंद एक दिवसापुरताच राहिला. दुसऱ्या दिवशी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या समर्थकाने जे तालुक्यामध्ये किंवा इतर बाबतीमध्ये जे चालू केलं ते मला वाटतं आमदार जानकर साहेबांनी खऱ्या अर्थाने याचं आता आत्मपरीक्षण करावं आणि सामान्य जनतेत मिसळावं. कारण आता ह्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये लोक हुशार झालीत, लोक सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणि 2012 किंवा 97ची पुनरावृत्ती या माळशिरस तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिले की बाळासाहेबांनी अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं की हे राम सातपुतेंनी जी निवडणूक लढले ते विकासावर गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी तो विकास केला, जो आजपर्यंत वंचित राहिलेल्या भागांचा विकास केला. त्यामुळं जातीवर निवडणूक न होता विकासावर निवडणूक झाली असं यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा या माळशिरस तालुक्याचे निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते के पाटील. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया राबवलेली होती. नमस्ते. नमस्कार. या निवडणुकीकडे तुम्ही नेमकं खरं कसं पाहिलं, कारण 2 समोर गट पहिल्यांदाच एकत्र झाले होते, त्यामुळे तुम्ही मतदारांच्या पर्यंत जाताना कसं जात होता? कसं आहे, ह्या तालुक्यामध्ये आतापर्यंत मोहिते पाटील आणि समर्थक आणि विरोधक असे 2 गट होते. लोकसभेला पहिल्यांदा दोन्ही गट एकत्र आले आणि या तालुक्यामध्ये त्यांचा समज असा झाला की सगळे आता आमच्या बरोबर आहेत. परंतु जमाना मोबाईलचा आहे, टी व्ही आहे, पेपर आहेत, तरुण तर इंटरनेटवर सक्रिय आहेत. या सगळ्यांनी देशामध्ये मोदींच्या सरकारच्या नेतृत्वाखाली झालेला विकास, तालुक्यामध्ये फडणवीस सरकारचं केलेला म्हणजे एकनाथ शिंदे फडणवीस सरकार, अजित पवार यांनी केलेलं काम, लाडक्या बहिणींचा असू द्या किंवा शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असू द्या, हे सगळ्या गोष्टींचा परिपाक तरुणांमध्ये, महिलांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, दलित समाजापासून ओबीसी पासून सगळ्यांमध्ये जागरूकता आली होती. आणि त्याच्याकडं मतदार ह्या विकासाच्या दृष्टीने बघत होता. परंतु हे पारंपरिक गट मात्र आपापल्या नेहमीच्या ठरलेल्या कार्यकर्ते, ठरलेले समर्थक आणि जातीचे गणित मगाशी बाळासाहेब झाले तसंच पाहत होते. परंतु जनता खूप हुशार झाली. आता मोबाईलमुळे सगळं समजायला लागलंय आणि म्हणून विकास याला प्रचंड महत्त्व सगळ्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणजे देशात झालेला विकास, राज्यात झालेला विकास आणि तालुक्यात झालेला विकास रामभाऊच्या माध्यमातून ह्या विकासाकडे लोकांनी पाहिलं. ते आम्हाला जाणवत होतं. गावोगावी गेल्यानंतर नवीन चेहरे समोर येत होते, तरुण मुलं भेटत होती आणि तरुण मुलं म्हणत होती की ह्यावेळी आम्ही भाजप सरकारच्या बरोबर आहे, रामभाऊच्या बरोबर आहे. आणि म्हणूनच हा जो अंडर करंट होता, जो अंडर करंट कोणालाही समजलं, एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांना सुद्धा समजलं नाही, तो अंडर करंट आम्हाला थोडा थोडा जाणवत होता. म्हणजे आम्हाला 100% नाही जाणवला, पण आम्हाला नक्की जाणवत होता. आम्ही त्यामुळेच म्हणत होतो की आपण ह्यावेळी जिंकू शकतोय. कारण रामभाऊने केलेले विकास काम, फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदे अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेलं शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, मराठा समाजासाठी, ओबीसींसाठी, दलित समाजासाठी वेगळी महामंडळ करणं, हे सगळे जे काम केलं होतं
त्या कामामुळे नक्कीच जिंकणार असं वाटत होतं. दुर्दैवानं थोड्या मताने आमचा पराभव झाला. परंतु आणि पराभव जरी झाला आणि त्यांचा विजय झाला तरी त्यांना तो विजय त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न मिळाल्यामुळे त्यांना तो विजय साजरा करता येत नाही. आणि तुम्ही आता बघताय की विजय सुद्धा साजरा करायला संयम लागतो. बाळासाहेब म्हणलं तसं दुर्दैवानं संयम ढासळत चाललाय. आता ह्या माळशिरस विधानसभेमध्ये साधारण किती गावामध्ये तुमच्या भाजपच्या उमेदवारांना लीड आहे? आम्ही गाववाईज आकडेवारीच काढली की जवळजवळ रामभाऊला म्हणजे नुसतं पश्चिम भागात नाही, पश्चिम भागात आहे आणि पूर्व भागात आहे, दोन्हीकडे मिळून जवळजवळ 34 गावांमधून आघाडी मिळालेली आहे. आणि म्हणजे कुठल्या एका भागातून आघाडी असं नाही, दोन्ही भागातून आघाडी मिळालेली आहे रामभाऊला. म्हणजे त्याच्यामध्ये आवर्जून उदाहरण द्यायचं झालं तर सुरुवात करावी लागेल नातेपुते, फोंडशिरस, माळशिरस, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, गिरवी, मांडवे, तामशिदवाडी, फडतरी, मार्कडवाडी, म्हणजे मेडद, सदाशिवनगर, पुरंदावड, जाधववाडी, भाम, रेड, भांबुर्डी, म्हणजे माळशिरस, इस्लामपूर नाही, गारवड, जळभावी, विजयवाडी, गिरिजणी. बरं ऐका, बऱ्यापैकी तुम्ही 34 गावं सांगितली, त्याच्यामध्ये बी मोठी गावं आहे ती, छोटी गावं पैकी तुमचं भारतीय जनता पक्षाला मार्करवाडी गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा यावेळेस लीड मिळालेला आहे. आणि मग त्या गावाला टार्गेट करण्याकरता विरोधी गटांकडून टार्गेट केलं जातंय. आणि आता तर त्या गावामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे येणार आहेत. मग आता ह्याबद्दल खरं तुम्ही काय म्हणताय त्या मार्करवाडीच्या मतदानात? कसं आहे बरं का, म्हणजे विरोधक त्या गावाकडं अजूनही संकुचित दृष्टीनेच पाहतायत आणि त्या दृष्टीने त्यांना अपेक्षा की आम्हाला एवढी मतं मिळायला पाहिजे होती. लोकसभेला त्यांना जवळजवळ 1021 मतं होती, परंतु आता मात्र त्यांना 843 मिळाली आणि आम्हाला 456 होती लोकसभेला, आता मात्र 1003 मतं मिळाली. ही जादा कशी मतं मिळाली ह्याचा त्यांना मतदारांच्या मनाचा कानोसाच कळला नाही, अद्यापपर्यंत कळालेलं नाही. ते जुन्याच अँगलनं केवळ जातीचं गाव आहे, जातीची मेजॉरिटी आहे असं कसं घडलं? अहो पण नुसतं एवढ्या एका गावात नाही घडलेलं, 34 गावात घडलेलं आहे. तुम्ही वरचं भाम, रेड, फडतरी, लोंढे मोहितेवाडी ही गावं बघा ना, मेडद सुद्धा बघा, लांब काय जाता, शेजारीच मेडद आहे, पलीकडे फोंडशिरस आहे, फोंडशिरस मध्ये बघा, म्हणजे जवळ तामशिदवाडी आहे, मार्कडवाडी, ही सगळी जी गाव आहेत जवळजवळ या सगळ्या गावामध्ये बघितलं तर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. तेव्हा माझं त्यांना म्हणणं आहे, म्हणजे राहुल गांधी येत आहेत, राहुल गांधींनी एक गावात न जाता नुसत्या मार्कडवाडीमध्ये अख्ख्या तालुक्यातली ही 34 गावांमध्ये जावं आणि 34 गावांमध्ये शोध घ्यावा की कसं काय अशा पद्धतीने घडले. तर त्यांना जर कळलं तरच त्यांना मतदार कळतील, अन्यथा तेही अनभिज्ञ राहतील सांगणाऱ्यांसारखेच, की त्यांना लक्षात येणार नाही की ही गावांमध्ये का बदल झालाय. कारण सरकारने केलेल्या विकास कामाकडे लोक आता जातीच्या संकुचित दृष्टीने बघत नाहीत, तर केवळ विकास बघतायत. तरुणांना विकास हवा आहे. वरच्या भागात माझे बाळासाहेब भाम आणि रेड्यासारख्या गावामध्ये तलावांचं जे पुनर्जीवन झालंय, पाणी साठणार आहे, त्या गावातली शेती किंवा त्या गावात वर्षानुवर्ष टँकर अवलंबून होती, जगण्यासाठी मजुरीसाठी बाहेरगावी जावं लागत होतं. त्यातले काही लोक थांबणार आहेत त्यामुळं, किंवा प्यायच्या पाण्याला टँकर लागणार नाही भविष्यात त्यांना. जळबाई सुद्धा असू द्या, कायम टँकरची गाव आहे, ती गारवड आहेत, टँकरची गाव आहेत सगळी. ह्या गावांमध्ये रामभाऊनी केलेला विकास लोकांना भावलाय. त्यामुळं राहुल गांधींनी इथं येताना नुसते मार्केटला भेट देऊ नये, तर पुणे तालुक्यातली ही 34 गावं पाहावी. आणि माझं म्हणणं असं आहे की नुसती मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेऊ नका. घ्यायचंच असेल तर तुम्ही पूर्ण तालुक्याचं बॅलेट पेपर मतदान घ्या आणि तुम्हाला समजेल अजून किती चमत्कार होते. ही मार्करवाडीला टार्गेट करू नका असं तुमचं मत आहे? हो. समजा माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही म्हणतात पूर्ण बॅलेट पेपरवर घ्यायचं, तुम्हाला विश्वास आहे एवढी मतं पडतील का? याच्यामध्ये वाढ होईल आहे एवढी नाही. लोकांना चूक कळली की आपण याला चांगला माणूस गमावलाय, त्यामुळे लोक बदल करणार आणि रामभाऊ निवडून येणार बॅलेट पेपरवर सुद्धा, ह्याची मला खात्री.
हे निवडणूक प्रक्रिया पार पाडायसाठी आता 40 वर्षांना यश आलेले आमदार तयार होतील का? नुसतं मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपर मतदान घेऊ नका. माझं त्यांनाही आवाहन आहे की चॅलेंजेस घ्यायचं असेल तर अख्ख्या तालुक्याचं चॅलेंज घ्या, तुम्ही स्वीकारा. मार्कडवाडी एक छोट्या गावाला का टार्गेट करतात, समाजाचं आहे म्हणून? अख्ख्या तालुक्याला चॅलेंज घ्या आणि तुम्ही दोघं एकत्र असताना बॅलेट पेपरवर मतदान घेऊ, पूर्ण तालुक्याचं घेऊ. आमची तयारी आहे. आपण पाहिलं हे निवडणूक प्रमुख आहेत आणि उमेदवारांचे सुद्धा प्रतिनिधी होते. त्यांनी थेट आव्हान केलं आहे की जर मार्कडवाडीत मतदान घेण्यापेक्षा ही जी लीड दिलेली 34 गाव आहे ती किंवा मग तालुक्यामध्येच बॅलेट पेपरवर घ्या, हिंमत असेल तर फेर निवडणूकच घ्या. दोन्ही गट एकत्र असताना सुद्धा रामभाऊ सातपुते यांचा विजय होईल असा यांनी ठाम विश्वास दिलेला आहे. निश्चितपणे तुमच्या ज्या काही दोघांच्या प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोहोचू. तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. राम राम.